वाऱ्यावर सोडायचे, पावसात भिजत आहेत, ह्याची जाण नाही का काय यांना? की इंग्लिश विषयच बंद करून टाका. जर तुम्हाला इंग्लिश विषयाला शिक्षक मिळत नाही ना, तर आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात इंग्लिश विषयाचं एकही ठेवू नका, सगळे टोटल मराठी मीडियम करा. आम्हाला शिक्षक मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाहीत. जे आपले येणारे विद्यार्थी आहेत यांच्या कारखान्यावर ऊसतोड मजुरासाठी हे विद्यार्थी तयार व्हावेत म्हणून जाणून बुजून या शिक्षणाची जी व्यवस्था आहे व्यवस्था बिघडण्याचं काम हे करत आहेत. पण जर तुमचं आणि मुख्याध्यापकाचं ते ऐकत नसतील तर तुम्ही कशाला हजामती करायला इथं बसलात का? जर शासन म्हणतंय बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ आणि तुम्ही ह्या लोकांना जर दिवसा ढवळ्या जर हजामती करायला लावत असताल, इंग्लिश जर येत नसेल आणि हे पोरं जर उद्या त्यांनी पेपरमध्ये लिहिलं आय एम गोईंग आणि तुमच्या आईला घोडा लावीन, तुम्ही मार्क देतात का? आम्ही जिल्हा परिषद शाळेला शिक्षक द्या म्हणून वेळोवेळी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने शिक्षणप्रेमी विद्यार्थी व पालकांनी पंचायत समितीसमोर गाजत वाजत मोर्चा काढला व ठिय्या आंदोलन सुरू केले. भर पावसातही विद्यार्थी प्रचंड घोषणाबाजी करत होते. पाडोदा तालुक्यातील सौताडा येथील जिल्हा परिषद शाळेतील इंग्रजीचे शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने 8वी, 9वी, 10वी वर्गातील विद्यार्थ्यांना महिनाभरापासून इंग्रजी विषयाचा शिक्षक द्यावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते सतीश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व पालकांनी मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत झाल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी व पालकांनी दिनांक 18 जुलै गुरुवार रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिले. यावेळी पूर्वकल्पना देऊनही कोणताही सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी मोठा रोष व्यक्त केला. त्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्याने भर पावसातही विद्यार्थी प्रचंड घोषणाबाजी करत पंचायत समितीच्या कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यासमोर ठिय्या मांडल्याने काही काळ अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. यावेळी संबंधित अधिकारी व मुख्याध्यापक यांना धारेवर धरले होते. अखेर पाटोदा पंचायत समिती व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने 15 दिवसात इंग्रजी विषयाचा शिक्षक व उद्यापासून 15 दिवस अध्यापनाचे काम करण्यासाठी श्रीमती सरोदे मॅडम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. शिक्षणाप्रती जागरूक विद्यार्थी व पालकांची योग्य मेळ साधून सामाजिक कार्यकर्ते सतीश उबाळे यांनी उभारलेल्या जनआंदोलनाची चर्चा पाडोदा शहरात होत आहे. शाळा सौताडा सगळ्यांच्या पालकांना वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा IPS व्हावा, कुणाला वाटतं माझी मुलगी वकील व्हावा. कसं होणार सांगा ना तुम्हीच, कसं होणार? पण आता इंग्रजीवरच आहे सगळं डिपेंड. मग सांगा ना कसं होणार? कोण आता इंग्रजीचे शिक्षक नाहीत म्हणून आम्हाला कोण चाललंय जामखेडला, कोण चाललंय औरंगाबादला, कोण चाललंय कुठं पण सांगा ना. आम्ही कुठं जायचं गरिबांच्या लेकरांनी? कसं जायचं सांगा ना तुम्हीच. तुम्ही आमचे बाप शेतकरी सांगा ना. आमच्या बापाने एवढं कसं, आमचे बाप कसे एवढे ही भरते ना फी? कुणाच्या कॉलेजला 50,000 तर कुणाच्या कॉलेजला 60,000. सांगा ना कसं जायचं आम्ही कुठं सांगा ना. आम्हाला शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत. तुम्ही आम्हाला लवकर शिक्षक आणा. अरे बोला. शिक्षक हा मिळालाच पाहिजे. शिक्षक हा मिळालाच पाहिजे. शिक्षक हा मिळालाच पाहिजे. कोण म्हणता देत नाही? अरे कोण म्हणता देत नाही? अरे कोण म्हणता देत नाही? मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सौताडा या शाळेत 10वीत शिकत आहे. आमच्या शाळेला इंग्रजीचा शिक्षक नाही. आम्हाला 2024-25 या वर्षात शिक्षक मिळालाच पाहिजे. आमचं जे नुकसान झालंय ते आम्हाला भरूनच पाहिजे आणि आम्हाला असं लेखी आश्वासन द्या की तुम्ही आम्हाला शिक्षक देणार आहात. आम्हाला शिक्षक मिळालाच पाहिजे. आम्हाला शिक्षक मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाहीत. माझं नाव संग्राम भगवान उबाळे. आम्हाला शिक्षक नाही शाळेत, आम्हाला शिक्षक नाही दिला तर आम्ही जाणार नाही. तर आम्हाला तात्काळ शिक्षक पाहिजे. जर शिक्षक नसला द्यायचा तर तुम्ही आम्हाला शिकवा. जर तुम्हाला नसला शिकवायचं तर आम्हाला पैकी मार्क द्या, 100 पैकी 100. जर आम्हाला शिक्षक नाही भेटलं तर आम्ही इथून जाणारच नाहीत. मी आता 10वीत शिकते. आमचं एक महत्त्वाचं वर्ष. आम्हाला इंग्रजी शिक्षक हा मिळालाच पाहिजे. कारण
आम्हाला इंग्रजीच्या 2 महिने झाले इंग्रजीचा शिक्षक नाही, त्यामुळे आम्हाला काही शिकवलं नाही. आमचं फार नुकसान होतं, त्यामुळे आम्हाला इंग्रजी शिक्षक हा मिळालाच पाहिजे. और मी आता 9वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सावताडा. आमच्या शाळेत जवळजवळ 2024-2025 सिलेबस चालू झाला आहे, तरी जवळजवळ 2 महिने झाले आमच्या शाळेत शिक्षक नाही आहे. सिलेबस आमचा खूप मागं पडत चालला आहे. बीड जिल्हा काही छोटा जिल्हा नाही, बहुत लई मोठा जिल्हा आहे, तरी त्यापैकी आपल्याला एक शिक्षकच काय मिळत नाही. काही ऊन पावसात आम्ही राहू काही करू, पण शिक्षक मिळाल्याशिवाय जाणारच नाही. तर आम्हाला वाटतं की आपले मुलं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. जर शिक्षणच नाही दिलं, इंग्रजीचा शिक्षकच नाही भेटलं, तर आम्ही शिक्षण कुठून घ्यायचं? आम्ही गरीबाची लेकरं, आमचे आई वडील ऊस तोडतात. साहेब, तुमचे जर लेकरं आमच्या जागे असते तर कसं वाटलं असतं? 5 मिनिटात तुम्ही आम्हाला शिक्षक दिला असता. आम्हाला इंग्रजीचा शिक्षक भेटलाच पाहिजे. राजेंद्र, मी सौताडा या गावी राहते. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सौताडा. आम्हाला इंग्रजीला शिक्षक नाही. 2 महिने झाले आमचे नुकसान झालेले आहे. आता दुसऱ्या शाळेचे शिक्षक, दुसऱ्या शाळेला इंग्रजी किती पुढे चाललेली आहे. आम्ही ऊसतोडी आई बापाचे मुलं, आम्हाला शिक्षण आई बापा म्हणतात आम्हाला डॉक्टर इंजिनियर हो, आपण इंग्रजीला शिक्षण म्हणजे आम्ही व्हायचं कसं? आणि परत ठिकाणी मी सर्वप्रथम सावताड्याचे जे सरपंच आहेत आणि ग्रामस्थ आहेत त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा ज्वलंत प्रश्न जो आहे तो त्यांनी उचलला आणि येणाऱ्या आपल्या पिढीचं वाटोळं होऊ नये म्हणून हा जो प्रश्न घेऊन ते आज तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थी घेऊन आले आणि विद्यार्थ्यांना त्यांची मागणी जी आहे की आम्हाला इंग्रजीचा शिक्षक पाहिजे. 2 महिने झालं शाळा उघडली. 2 महिन्यापासून शाळा उघडल्यापासून जर या शाळेला इंग्रजीचा शिक्षक नसेल तर ह्याच्या एवढं दुर्दैव्य कोणतं? कारण आज जी सावताडामध्ये 1905 साली जिल्हा परिषद शाळा ही चालू झालेली आहे, त्या जिल्हा परिषद शाळेला तिथं भुरेवाडी असेल, गुलेवाडी असेल, सावताडा असेल किंवा अनेक आजूबाजूच्या वस्त्या असतील, त्या वस्त्यावर राहणारे लोक आहेत. हा सगळा जो एरिया आहे, सावताड्यातली परिस्थिती जी आहे, हा पूर्ण ऊसतोड मजूर कामगाराचा गाव आहे. ऊसतोड मजुरा कामगारांचा हे गाव आहे आणि त्या गावातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना जर शिक्षण आज मिळत नसेल किंवा या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असतील तर या सरकारला आज काय दोष द्यावा किंवा या सरकार नेमकं कुणाच्या बाजूचं आहे हे आज कळायला मार्ग नाही. कारण आज हे छोटे छोटे बाळं जर हे पंचायत समिती तहसीलवर ह्या वयात जर मोर्चा काढायची वेळ जर ह्यांच्यावर येत असेल आणि ते मागत असतील तर त्यांची मागणी काय? आम्हाला इंग्रजीचा शिक्षक द्या. अरे आज शाळेत मुलांना घालण्यासाठी इथून मागं आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले असतील, महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, यांनी शिक्षणाचा जागर करण्यासाठी गावागावात जाऊन लोकांना सांगितलं आणि शाळा काढल्या की आपले मुलं शिकले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जर या गरिबीच्या खाईतून जर बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला फक्त शिक्षण हे एकमेव व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेतूनच तुम्ही तुमचा येणारी पिढी घडू शकता. पण जाणून बुजून या सरकारला आपल्याला या बहुजन समाजाला गुलामी ढकलण्याचं काम करायचंय म्हणून जाणून बुजून आज आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी ही अशी आज त्यांनी प्रशासनाची व्यवस्था आहे ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण देशामध्ये जर पाहिलं तर नेट सारखी परीक्षा असेल त्या नेट सारख्या परीक्षेचा सुद्धा यांनी बाजार करून टाकला आणि बाजार भुंगेपणा करून येणारी पिढी जी आहे कलेक्टर असेल. काल एक आपण बातमी पाहिली पेपरला, कलेक्टर सुद्धा यांनी वशिल्यावर एका पैशाच्या जोरावर तयार केली. म्हणजे कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, हे सुद्धा पद त्यांनी पैशाच्या जोरावर तयार होणार असतील तर तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना किंवा या ऊसतोड मजुरांच्या मुलांना हातात काम काय भेटणार? जर यांना शिक्षणापासून तुम्ही वंचित ठेवलं तर येणाऱ्या काळात खूप भयानक परिस्थिती मित्रांनो या काळी उभा राहणार आहे. कारण यांनी जाणून बजून इंग्लिश स्कूल सारख्या शाळेला परवानग्या दिल्या आणि जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मार्गावर ही व्यवस्था या प्रशासनाची आहे. या महाराष्ट्रामध्ये 56,000 जिल्हा परिषद शाळा यांनी बंद पाडल्या आणि या सावताडा सुद्धा शाळेला बंद पाडण्याची ही व्यवस्था प्रशासन करत आहे. तर या व्यवस्थेच्या विरोधात आज सावताडा गाव पूर्ण ग्रामस्थ असतील, विद्यार्थी असतील, हे इथं आलेले आहेत. जर विद्यार्थ्यांना जर आंदोलन करावं लागत असेल, 7वी 8वी किंवा 5वी किंवा 3रीच्या मुलाला जर
इथं आंदोलन करावं लागत असेल तर हा देश नेमकं कोणत्या बाजूनी चाललाय, हा देश नेमकं कुणीकडे न्यायचा आहे? पूर्ण देश हा प्रायव्हेटीकरण, अंबानी आणि अदानीच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न या सरकारचा आहे, तुम्हाला आम्हाला गुलामी करून यांची गुलामी, भांडवलदाराची गुलामी करण्यासाठी हे जे आपले येणारे विद्यार्थी आहेत यांच्या कारखान्यावर ऊसतोड मजुरासाठी हे विद्यार्थी तयार व्हावेत म्हणून जाणून बुजून या शिक्षणाची जी व्यवस्था आहे व्यवस्था बिघडण्याचं काम हे करत आहेत. पण तुम्ही आम्ही जे आता आज जर पाहिलं सौताड्यासारख्या शाळेवर आज एक शिक्षक नाही, सौताड्यांनी जो यलगार केला, जो मोर्चा या पाटोद्यासारख्या ठिकाणी आणला, तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या समोर शाळा भरवली, तर तीच परिस्थिती प्रत्येक गावागावामध्ये आहे. जर तुम्ही तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात पाहिलं तर अनेक शिक्षक या शाळेवर वंचित ठेवण्याचं काम केलं जातंय आणि त्यांच्याकडे विनाकारण दुसरे निवडणूक आयोगाचे काम दिले जातात आणि त्या कामापासून शिक्षक शाळेमध्ये लक्ष नाही किंवा जिल्हा परिषद शाळा ह्या बंद पाडण्याचं काम हे सरकार करत आहे. या विरोधात आम्ही अनेक वेळेस या सरकारला इथून सांगू इच्छितो आणि इशारा देऊ इच्छितो. आम्ही बहुजन समाज आमची जर शिक्षणाची व्यवस्था काढून घेण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला आंदोलनाचं हत्यार दिले त्या आंदोलनाच्या हत्यारानुसार आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही, आम्ही आमच्या लेकरांना शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि शिक्षक तर तुम्हाला द्यावाच लागेल. जर तुम्ही शिक्षक दिला नाही तर आम्ही तालुका सुद्धा बंद करू. या सौतळ्याच्या शाळेला 8 दिवसात 4 दिवसात शिक्षक जर तुम्ही नाही दिला, आजच जर शिक्षकाची जर मागणी तुम्ही केली नाही तर आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात प्रत्येक या सौतळ्याची शाळा नसेल तर पाटोदा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा या प्रांगणात आणू आणि पंचायत समिती असेल, तहसील असेल, इथं या शिक्षकाची तुम्ही भरती केल्याशिवाय किंवा हे मुलं जे आहेत ते रोज इथं आम्ही तहसीलच्या समोर आणून मांडू आणि शिक्षणाची व्यवस्था आमची तयार करा. नसता तुमचं प्रशासनाचं कुठलंही काम करू दिलं जाणार नाही असा इशारा आम्ही इथून देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही सौताडा जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा आहे सौताडा गावाला, पाटोदा तालुक्यातील 3 शाळापैकी ही एक शाळा आहे. 10वीपर्यंतची शाळा आहे. सर्वसामान्यासाठी गोरगरिबाच्या लोकांसाठी ही शाळा आहे आणि सरकारी शाळा एकतर शासनाने बंद पाडीत आणल्यात, त्याच्यातून परत वरवर त्या शाळेला शिक्षक द्यायचा नाही, गोरगरिबाची लेकरं शिकून द्यायचे नाहीत. ह्याचा अर्थ असा होतो शासनाचा, इंग्रजी विषयाला शिक्षक 1 महिना होऊन गेलं तरी पण प्रशासनाला जाग येत नाही, BDOला कळत नाही, BO ऑफिसच्या अधिकारी काय करतात. एवढी मोठी शाळा आहे, 10वीपर्यंतची शाळा आहे, याचं त्यांना काही ज्ञान नाही. म्हणजे पगार तरी कशाचे घेतात, पगार नेमके घेतात कशाचे, हे यांना नेमकी जबाबदारी काय आहे. BO ऑफिस असन किंवा आणखी कुठं कलेक्टर ऑफिस असन, कुन्नू असन, बुन्नू, अरे तुम्हाला सर्वसामान्याची जर जाण नसेल किंवा जिल्हा परिषद शाळा एकदम मोडीत करा. माझं तर असं स्पष्ट मत आहे की इंग्लिश विषयच बंद करून टाका. जर तुम्हाला इंग्लिश विषयाला शिक्षक मिळत नाही ना तर आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात इंग्लिश विषयाचं एकही ठेवू नका, सगळे टोटल मराठी मीडियम करा. पूर्ण देश आहे ना मराठी मीडियम करा. इंग्लिश हा शब्द येता कामा नाही. आणि जर तुम्हाला इंग्लिश विषयाची जर लय आस्था असेल तर तातडीने आजची आज इंग्लिश विषयाचा शिक्षक दिला पाहिजे. एवढे मोठे विद्यार्थी आहेत, 8वी 9वी 10वी, त्यातली त्यात मुलीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आमच्या शाळेला. मग आमच्या गरिबाच्या लेकरांनी शिकायचं कसं? जर आमच्या लेकराला शिकायला तुम्ही शिक्षक देऊ शकत नाहीत, एवढं राज्य चालितं कसं तुम्ही? आणि तुम्हीच भाषणात सांगता शाळा शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. नेमकं पुढे नेणार कसं तुम्ही? जर आम्हाला इंग्लिशचा गणितचा जर शिक्षक देऊ शकत नाहीत तुम्ही तर तुम्ही आम्हाला काय देऊ शकता? या गोरगरिबाच्या लेकरासाठी तुम्ही काय देऊ शकता? नेमकं काही देऊ शकत नाही. त्याचा अर्थ अहो 1.5 महिना होऊन गेला, इंग्लिश विषयाला शिक्षक नाही, शाळात काय चाललंय? मग BO ऑफिस काय करतंय? BO ऑफिसचा कोण अधिकारी आहे? आम्ही आता 1 तास झालं इथं आलो, BDO आहे ना, BO ऑफिसचा कोण माणूस आहे तो आहे ना, तहसीलदार साहेब आहे ना. मग नेमकं हे लेकरं वाऱ्यावर सोडायचे, पावसात भिजत आहेत, ह्याची जाण नाही का काय यांना? थोडंफार कळायला पाहिजे. यांना निवेदन दिलंय ना अगोदर, आलो तर आम्ही बसलेलो नाहीत. आमचे विद्यार्थी सगळे मुली आहेत, मुलं आहेत, हे पावसात भिजतात ना. अरे हे काय आंदोलन काय एखाद्या राजकारणासाठी आहे का किंवा कुणाच्या विरोधातलं आहे का हे? अरे शाळेच्या विद्यार्थ्यासाठी आहे, शिक्षक नाही म्हणून आहे. आणि जरी बी अधिकाऱ्याला ह्याच्यावर बी जर उली तिली काही खंत वाटत नसेल ते अधिकाऱ्याला तरी काय म्हणायचे? अरे अधिकारी तू बी
जिल्हा परिषद शाळेतूनच शिकून आला ना, एवढा मोठा क्लास 1 झाला म्हणजे कसं झाला, इंग्लिश विषय घेऊनच झाला ना. मग हे पोरं काय करायची, बॅच का सांगायचं सावताडे शाळा बंद करा म्हणून, नाही तर शासनाने एक निर्णय तरी घ्यावा की बाबा शाळा बंद करून टाकू. या मोठ्या अधिकाऱ्याला आणि यांच्या डोक्यात असं आहे, हे गोरगरिबाचे लेकरं शिकलेच नाही पाहिजेत. एक तर तुम्ही इंग्लिशची आट घालता, इंग्लिशच पाहिजे, प्रत्येक गोष्टीला इंग्लिश पाहिजे, आणि तुम्ही इंग्लिशला शिक्षक देऊ शकत नाहीत का? अरे गरिबाचा एवढा अंत घेऊ नका ना तुम्ही, गोरगरिबाचा अंत घेऊ नका तुम्ही. इंग्लिशच्या शिक्षकाची तडजोड ही तुम्ही फास्ट केली पाहिजे. आमचे विद्यार्थी पावसात भिजतात, एक तर पाटोद्याची शाळा तुम्ही बंद पाडली जिल्हा परिषद. आता मला तर असं वाटतंय की बाबा गव्हर्नमेंटचा असा विषय आहे की ज्या जिल्हा परिषद शाळा ज्या विद्यार्थ्याला फुकट शिक्षण मिळतंय हे त्यांना बघवत नसावं, त्याच्यामुळं ते हे आपल्याला शिक्षक देऊ शकत नाहीत. आम्ही जिल्हा मुख्याध्यापकाला बोललो, अहो काय होतंय, शिक्षकच शिल्लक नाही. अहो एवढा मोठा बीड जिल्हा आहे ना, बीड जिल्हा लहान आहे का? एवढ्या मोठ्या जिल्ह्यात इंग्लिशचा एक शिक्षक मिळू शकत नाही का जिल्हा म्हणजे शाळेला? एक तर 2 शाळा राहिल्या, थेरल्याची एक आहे आणि सावताडीची एक शाळा आहे, त्याच्यापैकी तुम्हाला एक इंग्लिशचा शिक्षक देता येत नाही का? बिवातीचं माणसं कसेच एवढे बिल्लाजे आले नाहीत, आणखी त्यांनी यायला पाहिजे होतं ना. पुढे वरी काय करते तर विद्यार्थी आमचे पावसात भिजलेत. बिओ साहेबाला उचित लाज वाटली पाहिजे. अरे तुमची शाळा आहे. सावताडा या ठिकाणी माध्यमिकचे 3 पदं मंजूर आहेत, एक मुख्याध्यापक मंजूर आहे, 4ही पदं भरलेले आहेत. सेपरेट माध्यमिकचा शिक्षक कोणत्याही जागेवर देता येत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पदवीधरचे 5 पदं आहेत, त्यापैकी 3 पदं भरलेले आहेत, 2 पदं रिक्त आहेत. आपल्या तालुक्यामध्ये सगळीकडं हीच परिस्थिती आहे की जरेवाडीला 4 पदवीधर रिक्त आहेत, कोतनला 2 पदवीधर रिक्त आहेत. का तर त्या सायन्सच्या जागा आहेत आणि सायन्सचे शिक्षक सध्या मिळत नाही. त्याची प्रोसिजर प्रमोशनची चालू आहे, 2 ते 3 महिन्यात ती प्रोसिजर होऊ शकते. आपण त्यासाठी पाठपुरावा करावा. ऐका, आता 5 पदवीधरपैकी 3 पदवीधर कार्यरत आहेत. 3 पदवीधरपैकी एक शिक्षिका श्रीमती सर्वदे मॅडम यांचं MA इंग्लिश आहे. त्यांच्याकडं जो पगार दिलेला आहे तो माध्यमिक शिक्षकाचाच दिलेला आहे. प्रभाकर लाड पूर्वीचे शिक्षक होते, ते त्याच पदावर कार्यरत होते, सर्वदेबाईंच्याच समकक्ष होते. तुम्ही अधिकारी त्यांना प्रभाकर लाड 9वी 10वीला इंग्रजी शिकू शकत होते, त्यांची इच्छा म्हणून ते MA नव्हते, परंतु ते इंग्रजी आवड होती, ते काम करत होते. आज सुद्धा त्याच पदावर समकक्ष पदावर श्रीमती सर्वदे मॅडम MA इंग्लिश विषय असलेल्या तिथं आहेत. त्यांच्याकडे ते क्वालिफिकेशन आहे, त्यांचा पगार माध्यमिक शिक्षकाच्या समकक्ष आहे. त्याच्यामुळं त्यांना 9वी 10वीचा इंग्रजी विषय शिकवायला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांच्याकडे मास्टर डिग्री आहे इंग्रजीची. आम्ही तशी व्यवस्था करू. तिथं सावताड्यात कार्यरत आहेत. फक्त त्यांची मानसिकता तयार करावं लागेल, ते आमचं प्रशासनाचं काम आहे, आम्ही ते करून घेऊ. उर्वरित बाकी सगळे पद भरलेले, 2च पद रिकामे आहेत. ऐका तुम्ही, तर आता फक्त आता खालचे पद आपल्याला पूर्ण भरलेले आहेत, वरचे पद भरलेले आहेत. फक्त पदवीधरचे पद, पदवीधरच्या प्रमोशनची हे इंग्लिशचं पद नाही, दोन्ही मराठीचे पद टाकले तिथं. सायन्सचे पद आहेत, ते सायन्सचे पद आहेत ते. पण एवढे दिवस कुठे गेलते तुम्ही? झोपले ते काय? आमचं प्रशासन हे स्वतः जाऊन आले. मी पदाचा माणूस नाही, कृपया विनंती आहे, मी पदाचा माणूस नाही. मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलोय, मी काही BO नाही. आता कुणी BDO साहेबांनी बोलवलं म्हणून आलो मी. मला नाहीत अधिकार. हां, आमच्या प्रशासकीय पातळीवर जेवढं करता येईल तेवढं आम्ही करू. शिक्षक पाहिजे, आता आम्ही तिथं जाऊ. आम्ही
त्या सरोदे मॅडमना 9वी 10वी शिक्षक घेऊ. तुम्हाला मी हे लिखी दिलं आहे. सरोदे मॅडम जे आहेत तिथं कार्यरत. कोण आहे? उबाळे सर. उबाळे सर कोण आहेत? या पातळीपर्यंत ह्याची जबाबदारी आमची. काय म्हणले ही माझी जबाबदारी नाही. मला हो बीडीओ साहेबांनी बोलले. मी सिनियर आहे. बीडीओ साहेबांची जबाबदारी मी ह्या कागदाशी बांधील आहे. तुम्ही लिहून द्या. जबाबदार नाही म्हणून त्या कागदाशी मी बांधील आहे. लिहून द्या ना. दिलं माझी जबाबदार नाही. तुम्ही काय म्हणता माझी जबाबदार नाही म्हणता का? कागदाशी मी बांधील आहे. तुम्ही काय म्हणता माझी जबाबदार नाही. बीओचे प्रतिनिधी म्हणून आलात ना. प्रतिनिधी म्हणून आम्हाला आमचं निवेदन तुम्ही वाचलंय का? हो वाचलंय का? वाचलं. आमच्या निवेदनात काय आहे? तुम्हाला शिक्षक पाहिजे. आमच्या निवेदनात काय आहे? शिक्षक पाहिजे. शिक्षक पाहिजे. दुसरी मागणी काय आहे? मराठी येत नाही इंग्लिश. आतापर्यंत जे अभ्यासक्रम पुरा आहे 1.5 महिन्याचा त्याचं काय करायचं? आम्ही आणि एक मिनिट ऐकून घ्या. जर सरोदे मॅडम तिथं MA इंग्लिश BEd असतील तर आतापर्यंत त्यांनी 8वी ते 10वीच्या वर्गाला का शिकवलं नाही? मुख्याध्यापक प्रशासन. एक मिनिट हे फक्त तुमच्या डोक्यात ठेवा. का शिकवलं नाही? आणि जर तुमचं आणि मुख्याध्यापकाचं त्या ऐकत नसतील तर तुम्ही कशाला हजामती करायला इथं बसलात का? जर शासन म्हणतंय बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ आणि तुम्ही ह्या लोकांना जर दिवसा ढवळ्या जर हजामती करायला लावत असताल, इंग्लिश जर येत नसेल आणि हे पोरं जर उद्या त्यांनी पेपरमध्ये लिहिलं आय एम गोईंग आणि तुमच्या आईला घोडा लावीन, आम्ही तिथं उद्या येऊ. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.